नमस्कार, सरिताज रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण 15 ऑगस्ट स्पेशल मिठाई बनवणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात आधी इथे मी मिक्सरचं जार घेतलेलं आहे, त्यात अर्धा कप साखर टाकून घेणार आहे। आता यामध्ये हिरव्या इलायचीचे मधले दाणे मी काढून त्यात टाकून घेतलेले आहेत, साल मी टाकत नाहीये। आता याचा आपल्याला पावडर तयार करून घ्यायचं आहे। पाहू शकता आपली पिठी साखर तयार झालेली आहे। आता इथे मी एक कढई घेतलेली आहे, ती गॅसवर ठेवलेली नाहीये। त्यात अर्धा कप मी दूध टाकून घेणार आहे। यात मी बारीक करून घेतलेली साखर घालून घेणार आहे। आता याला विस्करच्या साहाय्याने व्यवस्थित फेटून घेणार आहे। दुधामध्ये पिठी साखर व्यवस्थित मिक्स व्हायला हवी। आता यात वितळून घेतलेले 2 चमचे तूप घालून घेणार आहे आणि आता याला व्यवस्थित एकजीव करून घेणार आहे। आता या मिश्रणात आपल्याला 2 कप मिल्क पावडर टाकून घ्यायचं आहे आणि त्यालाही व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे। ही सगळी प्रोसेस आपल्याला कढई गॅसवर न ठेवताच करायची आहे। या मिश्रणाला व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे, यात गठळ्या पडायला नकोत। आपलं सगळं मिश्रण व्यवस्थित एकजीव झालेलं आहे। आता आपण कढई गॅसवर ठेवून घेणार आहोत। ही प्रोसेस करत असताना आपल्याला गॅसची फ्लेम ही लो ठेवायची आहे। ही मिठाई बनवत असताना जर तुमच्याकडे हेवी बॉटमची कढई असेल किंवा नॉनस्टिकी कढई असेल तर तुम्ही तिचा वापर करा। या बॅटरला आपल्याला सतत हलवत राहायचं आहे, म्हणजे ते खाली चिपकणार नाही। पाहू शकता थोड्या वेळातच आपलं मिश्रण हे कढई सोडायला लागलेलं आहे। आता आपण गॅस बंद करून घेणार आहोत। पाहू शकता खूप छान असं घट्टही झालेलं आहे। आता आपण चेक करून बघणार आहोत। मी या मिश्रणातनं एक छोटा गोळा घेतलेला आहे आणि तो हातावर प्रेस करून पाहते आहे, तर तो हाताला चिपकत नाही, म्हणजे आपलं बॅटर तयार झालेलं आहे। आता इकडे मी एका प्लेटला तूप लावून घेणार आहे आणि आता हे आपलं सगळं बॅटर आपण त्यात टाकून घेणार आहोत। हे मिश्रण थोडं थंड झाल्यावर आपल्याला हाताच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। हाताला तूप लावून घ्यायचं आहे आणि याचा सॉफ्ट असा गोळा तयार करून घ्यायचा आहे। आता या गोळ्यातले मी 3 भाग करून घेणार आहे। यातला एका गोळ्यामध्ये मी ऑरेंज कलर टाकून घेणार आहे। इथे मी फूड कलरचा यूज करत आहे आणि दुसऱ्या गोळ्यावर ग्रीन कलर घालून घेणार आहे आणि आता याला व्यवस्थित एकजीव करून घेणार आहोत। आता मी इथे एक चौकोनी डब्बा घेतलेला आहे आणि त्यात बटर पेपर घालून घेतलेला आहे आणि आपण तयार करून घेतलेले कलरचे गोळे जे होते त्यांना लाटून आपल्याला यात टाकून घ्यायचं आहे। पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला तो गोळा बटर पेपरवर ठेवून त्याला लाटून घ्यायचं आहे आणि आपल्या फ्लॅगच्या कलरनुसार आपल्याला ते रचून घ्यायचे आहेत। इथे मी 3 कलरांचं बॅटर तयार करून घेतलेलं आहे आणि त्याला बटर पेपरमध्ये फोल्ड करून फ्रीजमध्ये 1 तासासाठी ठेवून देणार आहे। पाहू शकता 1 तास झालेला आहे। आपली मिठाई छान अशी सेट झालेली आहे। आता मी त्याला ओपन करून घेणार आहे आणि आता याला आपल्याला पीसेसमध्ये कट करून घ्यायचं आहे। पाहू शकता खूप छान अशी मिठाई तयार झालेली आहे। याला तुम्ही तिरंगा बर्फी किंवा तिरंगा पेढा असंही म्हणू शकतात। खूप छान असा कलरही आलेला आहे। तुम्ही ही नक्की ट्राय करा, खायलाही खूप टेस्टी लागते। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही मला कमेंट करून नक्की सांगा। जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओजला लाईक करा, शेअर करा।